निवास श्री उद्धव श्रावण भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत दर सकाळी पहाटेला ध्यान घेतलं जातं आणि ध्यान घेतल्यानंतर मग एक चिंतन होतं आरोग्यावर बोलूया. तसं हे चिंतन करत असताना आपण कोणते एक वेगवेगळे विषय घेत असतो. तर काही त्या विषयामध्ये आजचा विषय होता आपला शिकेकाई. शिकेकाईचा वापर म्हणजे डोक्यामध्ये कोंडा जर झाला तो काढण्यासाठी आपण इतर उपाय करतो, पण शिकेकाईचा सुद्धा उपयोग करत असतो. तर शिकेकाईचा उपयोग करत असताना तो कसा करायचा, त्याला कसा वापरायचा. तर शिकेकाईचा उपयोग करत असताना साधी शिकेकाई बाजारात मिळते आणि दुसरी एक मसाला शिकेकाई मिळते. तर मसाला शिकेकाईचा डायरेक्ट उपयोग करता येते. पाणी उकळून त्याला हे करून साधं कोमट करून त्याच्याने तुम्ही डोकं धुऊ शकता. परंतु साधी जी शिकेकाई मिळते त्या साधी शिकेकाईमध्ये तुम्ही डोकं जर धुतलं तर तुम्हाला शॅम्पूची फिलिंग येत नाही. म्हणून ते शॅम्पूची फिलिंग आणण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही रिठा टाकला आणि त्याचा दह्याचा आंबट दह्याचा वापर जर केला आणि त्याच्याने जर डोकं धुतलं तर ते शिकेकाई तुम्हाला एक प्रकारे शॅम्पूचं फिलिंग येते आणि केसांना फार उपयोगी पडते. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही शिकेकाईचं समजा शिकेकाई, रिठा आणि आवळा पावडर ह्या तिघाचं एकत्र करून तुम्ही त्याला कोमट पाण्यामध्ये ते जर तुम्ही पेस्ट आपल्या डोक्याला जर लावली आणि त्याच्याने तुम्ही आंघोळ जर केली तर त्यांनी सुद्धा शिकेकाईने त्यांनी तुमच्या डोक्यामध्ये कोंडा निघून जाण्याचा हे असतो. पुन्हा तिसरा एक फॉर्म्युला आहे की शिकेकाई, कडुलिंबाचा पावडर आणि मेथीदाणा पावडर यालाही सुद्धा एकत्र करून तुम्ही त्याच्यानी आंघोळ करू शकता. म्हणजे केस धुवू शकता. आंघोळ करणं म्हणजे केस धुवू शकता. परंतु सगळ्यांनी एक लक्षात घ्यायची, काळजी घ्यायची आहे. शिकेकाईंना आंघोळ म्हणजे डोकं धुत असताना डोळे बंद करून ठेवायचे. लावताना सुद्धा डोळे बंद करायचे आणि डोके धुताना डोळे बंद करायचे. कारण शिकेकाईचं पाणी डोळ्यात गेलं तर डोळ्याची आग होते. म्हणून डोळ्यामध्ये शिकेकाईचं पाणी गेलं नाही पाहिजे, याची आपण आवर्जून काळजी घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही आपलं डोकं, महिलांनी झालं पुरुषांनी बी जर शिकेकाईचा तो कोंडा असेल डोक्यात तर तो तुम्ही वापर करून आपलं करू शकता. म्हणून शिकेकाई हे आयुर्वेदिकमधलं सगळं उत्तम असं केसासाठी पौष्टिक असं जे फळ आहे आणि त्याच्यापासून आपण डोकं धुवू शकतो आणि आपलं जे कोंडा आहे डोक्यातला तो काढू शकतो. धन्यवाद. मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर. जय गुरुदेव, जय गुरुदेव. हा व्हिडिओ बघण्यासाठी बबलू संतोष गाडवे या यूट्यूब चॅनलला सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि इतरांपर्यंत पाठवा आणि पाठवल्यानंतर इतरांच्या इथे उपयोगी पडेल करिता हा व्हिडिओ आपल्या समोर सादर करण्यात येत आहे. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव.